पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या, अन्यथा पवनचक्क्या बंद पाडण्याच्या मागणीसाठी पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत। पवनचक्कीग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी महेश खराडे, जयवंत आवळे, बापू भिसे, ऋतुराज पवार, शिवाजी पाटील, बाळासाहेब शिंदे, अजित करचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। या निवेदनात म्हटलं आहे की कोणत्याही औद्योगिक वापरासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असतील तर 15 वर्षांपर्यंत त्या जमिनीचा औद्योगिक वापर झाला नसल्यास त्या जमिनी परत शेतकऱ्यांना द्यायची आहे। कवठेमहांकाळ, जत, खानापूर, तासगाव तालुक्यात सृजन, सुझलोन या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी 20 वर्षांपूर्वी कवडीमोल किमतीने विकत घेतल्या। त्यावर त्यांनी पवनचक्क्या उभारल्या। तिथे मोठ्या प्रमाणात जमीन शिल्लक आहे, त्याचा औद्योगिक वापर झालेला नाही। त्या जमिनी खासगी लोकांनाच विकल्या जात आहेत, त्यामुळे ही खरेदी विक्री थांबवावी। शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या दराने जमीन विक्री करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेळकेवाडीचे सरपंच दत्तात्रय साळुंखे, अरुण केंगार, राहुल केंगार, अजित करचे, भगवान करचे, बाळकृष्ण मोरे, सुनील बजबळकर, विशाल बजबळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।